गाडी चालू होत जाय, आता चालू ना होत. काय चाललो काही समजून नाही राहिलं. रस्ता भुललो का काय? इकडे चाललो काही समजून नाही राहिलं. मॅडमलेच विचारून पाहिजे रस्ता. ओ मॅडम, ओ मॅडम, मॅडम, मॅडम फटफट चालले. ओ मॅडम. कोण होय बाई? या बेवडा माणूस नुसता मागे मागे येत आहे. ओ मॅडम, एक मिनिट थांबा. रस्ता भुललो दिसणार आहे का? सांगा ना काय तुम्ही. कोण होय बाई? हा बेवडा माणूस का मामाला लागला बाई. इथं कोणीच ना आहे. पोलीस दिसते बाई. चल त्याईलेच मी मदत मागते. काकाजी, काकाजी, काय झालं रे? ते का नाही एक बेवडा माणूस का नाही मागे मागे येतं. बरं म्हणजे पाहून घेतो साहेब. हो ते का नाही लय वेळचा आवाज येत आहे. ठीक आहे ठीक आहे, मी पाहून घेतो. जाय तू जाय. कोण आहे बा? हे मला ते जेवढा वाटून आहे बाई तो पहिली डायरेक्ट काही समजून नाही रे. बैल थांबा म्हटलं तर बाई पयाली. तर रस्ता नाही दिसून राहिला, काही नाही काही नाही. कुठं आलो कुठं चाललो काही समजून नाही राहिलं. काऊन काय झालं काका? चालला काका मी प्रवचन ऐकायला चाललो. माहित नाही का 4 वाजता बंद होते. कुठे फिरून राहिला? काका तुम्हाला सांगितलं ना मी प्रवचन ऐकायला चाललो म्हणून. कोणत्या विषयावर आहे प्रवचन? काका प्रवचन आहे दारू पासून होणारे दुष्परिणाम ह्या विषयावर प्रवचन आहे. तू आले तुला प्रवचन? प्रवचन देते माझी बायको. बायको? हो काका बायको, बायकोच देते प्रवचन माही. लायसन काढ. लायसन? लायसन काका लायसन तर नाही आहे माझजवळ. माझजवळ आहे मग दारूची शिशी. तेच आपलं लायसन्स आहे. तुम्ही कधीही मागा कुठेही मागा तेच लायसन राहणार. तुम्हाला जे लायसन पाहिजे ते तर आम्ही बॅगेत ठेवतो. कोणत्या गावचा वगैरे तू? काका मी गाव निंबोरा देलवाडी, तालुका तिवसा, जिल्हा अमरावती. इथं कुठे आला तू? काका मी इथं हे आपल्या सासऱ्याचं गाव आहे. मी इथं सासरवाडीत आलो काका. इथे येऊन त्या गावाचं नाव तू बदनाम करतो काय? गावाचं नाव बदनाम? काका माझ्या गावाचं नाव अगोदरच बदनाम आहे पुऱ्या पोलीस स्टेशन मध्ये. तुम्हाला सांगतो काका 2 बायाचं भांडण चालू होतं नळावर. 2 बायाचं भांडण आणि एका बाईनं डायरेक्ट केस टाकली का हिनं मला दम घोटून मारायचा प्रयत्न केला म्हणून. हे कसं काय बे? अरे काका त्या दुसऱ्या बाईनं तिच्या मुंडक्यात हंडा फसवला होता ना. मग दम नाही घोटून तर काय. अजून हे तर काहीच नाही. अजून दुसरी कहाणी सांगू का तुम्हाला गाव बदनाम कसं आहे तर. एक माणूस बेवडा पिऊन चालला होता. बेवडा होता तो आणि एका कुत्र्याने त्याचे पुरे कपडे फाडले. तर त्याने डायरेक्ट केस टाकली का माझी इज्जत लुटायचा प्रयत्न केला म्हणून. कुत्र्याने कपडे फाडले? हो काका. काऊन का ज्या कुत्र्यानं त्याचे कपडे फाडले होते त्या कुत्र्याच्या बाईच्या नावावर इज्जतीची केस टाकली होती. काऊन का त्याचं अगोदरच भांडण झालं होतं तिच्यासोबत. बराच मॅट दिसते रे बाबा. तू जाय लवकर. जा बाबा जाय 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 जा लवकर लवकर जा. काकाला एक प्रश्न विचारूनच घेतो. लय दिवसाचा मनात आहे माझ्या काका. विचारूनच घेतो. काका काका एक प्रश्न पडला होता. माझ्या मित्राला पडला होता पण आता तो मलाही पडला. तुम्ही सांगा मला दारूचे दुकान हे सरकार मान्य आहे ना? हो. मग तुम्ही सांगा मला म्या एक दारूच्या दुकानातून एक शिशी घेतली आणि ते शिशी मला पेता पेता माझ्या बायकोनं अडवलं. तर तुम्ही मला सांगा ह्या बायकोवर सरकारी कामात दखलंदाजी करण्याबाबत केस लागू शकते का? हो लागते का? लागते का? हो. अरे बा बराच मॅट दिसते. हा लागते ना केस? हो हो जा 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 घरी लवकर. आता तो बायकोवर केसच ठोकतो काका. दारू नाही पिऊ देत ते मले. अरे गाडी माझी गाडी घेऊन जातो ना पहिले. गाडी चालू नाही उर राहिली काका. मी दारू पिएपर्यंत गाडी चालू होत जाय. आता काही चालू नाही उर राहिली. आता येतो काका. कोण आहे आरण देऊ राहिले? गाडी नाही उर राहिली चालू. हरण कोण देऊ राहिलं मला? गल्लीत आहे. अरे त्याचा जवाई होई वाटते. भल्ले डोलत डालत येते वाटते बाबा. अरे बुवा काऊन गाडी दाखवत आहे? अरे
अरे बुवा गाडी चालूच नाही उर राहिली. काय झालं? मी प्याले जाईपर्यंत गाडी बरोबर होती. अरे बापरे. मग नंतर गाडी चालू करायला जाऊ तर चालूच नाही. काय पेट्रोल बिट्रोल आहे का नाही त्याच्यात? पेट्रोल तर बंद टाकला आहे हो. पण जेव्हा जेव्हा गाडी चालू करायला जातो तेव्हा तेव्हा कोणतरी हॉर्न देते मागून. अरे बटणी नाही झाली तर किक तर मारायची होती. किक किक मारायला तर मग सलमान खानले बोलवा लागन. सलमान खानले काहून? उनका किक सलमान खानची आहे ना. त्याच्यापेक्षा धकात नेलेली बरी आहे गाडी. दर बाबू गाडी चालू करून देतो. अशी कशी चालणं होत. आता बाबू गाडी चालू करून देतो. पण माय एक काम आहे. काम आहे का? बरं तुम्ही काम करून घ्या पहिले, मी येतो मग बोलू आपण. अरे अरे बाबू काम तुझ्या सोबत आहे. माझ्यासोबत काम आहे का? हो काय काम आहे सांगा मग पटकन. बाबू आमची सोय लावून दे दोघांची फक्त. सोय काय बस एवढंच? हो. थांबा एवढंच काम आहे ना. अबे सगळी दारू यायलेच 500 त्यासाठी काय राहील. मग भीक मागा लागेल ना. त्याच्यापेक्षा राहू दे. सोय लावायची आहे ना. हो. मी काय म्हणतो तुम्ही 2 मिनिट थांबा. मी सकाळीच येतो बात. हा बात येतो तुम्ही इथंच सांगा. मी बात येतो तुमची सोय लावूनच देतो. अरे वा आकाशात लागलेली आपली सोय. आता जमलं रे बा. तो आता येतेच. अरे मामाजी तो काय वापस येत नाही आता. तो तुम्हाला चुत्या बनवून गेला. नाही बे तो येते ना आता. मला सांगून गेला ना. तुम्हाला माहित आहे तो काय सांगून गेला? 2 मिनिटं थांबा मी उद्या सकाळी येतो. मग तुम्हाला चुत्या नाही बनवलं तर काय बनवलं? बे हो बेले का. मग का मी सकाळपर्यंत इथंच थांबू. ते असंच सांगून गेला का सकाळपर्यंत इथंच थांबा बाबा. परत हुशार निघालंय पोट्ट. त्याला उद्या सकाळी सांगतो मी. घरात जायच्या अगोदर पहिले मारून गेला नाही तर घरात गेल्यावर प्याले नाही भेटून. इथंच मारून घ्यावं. अर्धी आहे शिल्लक. पाणी ड्रामातच घ्या पाणी. काय उरायलं पोटात जात. पाणी चांगलं नाही राहत. एवढी मारली का घरात मग लोट नाही राहत. शिल्लक राहील तर होय घरात जाऊन झोपा. मी लवकर येतो मिक्सर मधून हे काढून वाटण वाटून. काय चाल होय. घरात कसं जाऊ. उठणं तर होऊन नाही राहिलं. या बायकोचंही कसं काही समजत नाही. चल विजय लो येतस. नाही बाई पप्पा दारू नाही पेले. दारू नाही पेले पप्पा. दारू नाही पेले ना. मग नाही पेलो ना. नाही पेलो ना मी दारू. नाही पेलो ना. मग नाही पेलो. घोडा घोडा खेळते का? घोडा घोडा बसते का घोड्या? बस. वजन वाढलं का बाई?
बायको कुठे गेली माई? उठले महाराजे, निघला का दिवस? हो उठलो, पण तृप्ती दम घ्यायला थोडासा त्रास होऊ राहिला मला. काहून तर दम घ्यायला तर जड जायनच तुम्हाला आता. काहून तुलाही तसंच होऊ राहिलं का? नाही हो, मला कसं तसं होईन, मी तर पायटच उठतो. आता तुला पहाटे उठायचा माया दम घ्यायचा काय संबंध आला का इथं? त्याचा तर लय मोठा संबंध आहे. आता तो कसा? तुम्ही उठता 9-10 वाजता. तुम्हाला रामदेव बाबा माहित आहे का? रामदेव बाबा कोणते? ते चिलम फुके का? अहो ते नाही, ते रामदेव बाबा आतड्या फेफड्याचा व्यायाम नाही सांगत का ते? आतड्या फेफड्याचं? अहो ते त्याचा व्यायाम करताना नाकातून शमूळ निघते. हा ते रामदेव बाबा. काय झालं त्याचं? त्याच्यामुळेच तुम्हाला दम घ्यायला त्रास होऊन राहिला. आता त्या रामदेव बाबाचा आणि माया श्वासाचा काय संबंध आला? लय मोठा संबंध आहे. तुम्ही उठता 9 वाजता, रामदेव बाबाचे लोक उठते पायट सकाळी सकाळी. सारा पृथ्वीवरचं ऑक्सिजन तेच घेऊन घेते. तुमच्यासाठी काय राहते? कार्बन डायऑक्सिजन. माय बिन ह्या कोणता नवीन गॅस निघालाय? कार्बन डायऑक्सिजन नसन ते, कार्बन डायऑक्साइड असन ते. हो तेच ते म्हणताव. वा, त्यात एका झटक्यात माझ्या बिमारीचं कारण सांगितलं. लय खतरनाक आहे ती. माय पाणी येऊन राहिलं बाई जोरानं. कपडे नाही. पाणी तर चांगलं शिवू राहिलं. I am so intelligent girl. I am so intelligent girl. काय काय म्हणून राहिली तू? I am so intelligent girl. अहो ती इंटेलिजंट नाही, इंटेलिजंट आहे. इंटेलिजंट जंट. मग स्पेलिंग मध्ये काऊन जी राहते, जे नाही राहत? ते मला नाही माहित. जाय तू आता चाय मान गरम गरम. आणि चाय असं मांडतो का तनमन डोललं पाहिजे. जाय. हा, तनमन डोललं पाहिजे. आपल्या घरी दूध शेंबड्या बकरीचं येते, डोम्या नागाचं नाही. हो तेही बरोबर आहे. जाय मान चाय. मोठे चालले तनमन डोललं पाहिजे. नाही बाई, मध्ये काम 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 जेव्हा पाहिजे तेव्हा. झाला काय चहा? माय डाळ कुकरवरच आहे. का हो, काल तर लय झालती तुम्हाला. काल कोणती घेतली होती? काल इंग्लिश नाही देशी घेतली होती. आणि चाय तर एकदम जाकाच बनवला, पण साखर थोडीशी कम होती. बर झालं तेवढं तरी लक्षात आलं. त्याच्यात तर चायपत्ती नव्हती. दारूला चव गेली तुमच्या तोंडाची. बरं भाजीला काय करू राहिली आज? लाईन कोण दाडा येणं जाणं करते. पोया बनवून राहिली आज. हो मी भाजीला विचारू राहिलो आज. भाजीले काय करू राहिली म्हणलं. तेच सांगत आहो का भाजी गिजी काय होणार नाही. तोपर्यंत तुम्हाला पोयाच खा लागल. जोपर्यंत तुम्ही मला मिक्सर आणून देत नाही तोपर्यंत तुम्हाला पोयाच खा लागल. काऊन नाही करत तू भाजी? आली वाटते. काऊन नाही करत भाजी? भाजी करायला पेस्ट नाही काय न करू भाजी. मग पेस्ट बनव ना. कायच्यात करू तुमच्या तोंडात? आपल्या घरी मिक्सर आहे का? अहो मग त्या रमाबाईच्या घरून अन्न काढून. नाही आणत मी काढून. काऊन? तुम्हाला माहित आहे का मी काल रात्री तिच्या घरी गेली, तिथं तिच्या सुनीनं किती टोमणे दिले मले.
अजिताई रमाबाई कुठे गेले जी? काय गेल्या कामी? काय काम होतं? नाही, थोडासा मिक्सर मधून पेस्ट काढायचा होता. आली पाहिजे नुसतेच काम राहते. मिक्सर खराब झाला आमचा, बटन तुटली त्याची. अजी कालच तर चांगला होता. काल चांगला होता पण आज खराब झाला. पण मिक्सरचा आता आवाज येऊन राहिला जी घरातून. ते घरातला मिक्सर नाही, टीव्ही चालू आहे म्हटलं आमची. कायले खोट्या बोलता जी? कालच तर चालू होता. काय बाई, बाईचा मिक्सर खराब आहे. एवढं तुला पेस्टची भाजी खाऊ वाटते ना, त्यांना नवऱ्याला घ्यायला मिक्सर. चालली रोज 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 काम आहे. नेहमी मिक्सर आमच्या घरच्यासाठी आणलं, लोकाले वाटासाठी नाही आणलं. एवढ्या पेस्टचं भाजी खायची आहे तर आपल्या नवऱ्याला घरी आणायला लावायचं आणि खात राहायचं. खायचं वेळ ते रोजच्या रोज नुसतं पेस्ट काढायचं आहे, पेस्ट काढायचं आहे. ठीक आहे बा, चालली मी आता. मिक्सरचं काम होतं. जाय जाय, माझ्या सासूने खूप लाडावून ठेवल्या बाया. माझ्या सासूले सांगा लागल. जा, मला आता मिक्सर आणून द्या. आता हो आताच. अहो आता कुठून आणून देऊ तुले मॅट तोंडे? जा, कुठून आणून मला नका सांगू. चोरून आणलेलं चालन का तुले? काही करा, मला नका सांगू. मिक्सर आणून दिला तर बरं ना, चालली मी मागावले. तू गावाला चालली? मग मी मंदिरात जातो. काही फायदा नाही, तुम्ही मंदिरात जाऊन किती काही नवस केला तरी मी वापस नाही येणार आहो. अहो मॅट तोंडे, मी नवस करायला नाही चाललो, मी माझ्या नवस फेडायला चाललो. मी की नाही जात कुठे गिट. जा, मला मिक्सर आणून द्या पहिलं नवीन. दे मग पैसे, दे मिक्सर आणायला. वा वा वा, मस्त माणूस आहे. पेता खाता आपल्या पैशानं आणि मिक्सर आणायला मला पैसे मागता. अहो माझ्यावर 300 रुपये आहे ना, ते आज मला माझ्या शिदुरीसाठी लावून ठेवले आहे. म्या म्हणजे तुमची सोय बरोबर लावता येईल तुम्हाला. मिक्सर आणा म्हणलं तर पैसे नाही म्हणता. आज मिक्सर आणला तर बरं आहे ना, तुमचं डोकंच फोडतो गोट्यानं. अहो कुत्रे, पैसे नाही आहे माझ्याजवळ. मी नाही, तुम्ही कुत्रे. तू कुत्री. पाय हे तुमच्यामुळं होय. तुम्ही असे बोलता म्हणून परिणाम पडते लेकरावर. म्हणजे मी बोलतो म्हणून परिणाम पडते आणि तू बोलतो हे? जा लवकर मिक्सर आणून द्या. मी होय म्हणून टिकली, दुसरी टिकली नसती तुमच्या जवळ. हे तर घोषवाक्यच झालाय महाराष्ट्राच्या बायाचा. आता पाय तो देतो आणून मिक्सर तुले. मिक्सर कुठून आणू आता मिक्सर? हे देवा, मिक्सर दे रे आजच्या तारखेत कधीतरी. अरे भाऊ, इथं दारूचं दुकान कुठं आहे? अरे भाऊ, एवढ्या जवळ येऊन बसत असते का? अरे भाऊ, दारूचं दुकान कुठं आहे? दारूचं दुकान पाहिजे का? दारूचं दुकान महाग आहे या घराच्या. भाऊ, हे मिक्सर आणलं होतं ना, 500 रुपयाचा विकायचा आहे. मग मी काय करू? भाऊ फक्त 500 रुपयाचा विकायचा आहे, घ्या ना भाऊ. मिक्सर पण मला घ्यायचा नाही ना भाऊ. भाऊ फक्त 400 रुपये दे, खूप अर्जंट काम आहे. 400 रुपये म्हणते या, पण माझ्याजवळ 300 रुपये आहे. दारूसाठी लावून ठेवले होते. भाऊ माझ्यावर 300 आहे, 300 देता का? भाऊ 300 तर नाही, 50-60 रुपये जास्त द्या. मी माझ्या बायकोच्या लपून आणलाय मिक्सर. भाऊ 50-60 रुपये, 1 रुपया जास्त नाही आहे. माझ्यावर 300 आहे. ठीक आहे भाऊ, 300 आहे. ठीक आहे भाऊ, 300 तरी देऊन दे. आणि दारूचं दुकान कुठं आहे? दारूचं दुकान तुम्ही इकून जा, डायरेक्ट शॉर्टकट घराच्या मागे इथंच आहे ना? डायरेक्ट घरीच जाता. हो का? हा, डायरेक्ट घरी जाता. बस बस तसेच, तिकडेच तिकडेच. बराच खास दिसला या गाडी. जाऊ दे आता, मिक्सर तर झाला, बायको तर खुश होईल. आजचे दिवस नाही पेन दारू. 300 रुपये दारूच्या मिक्सरात होऊन जाते. चला आता बायकोला दाखवतो.